आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। बरोबर दुपारचे 1:10 झालेली आहेत। फलंदाज पाठवायचे विनंती असेल। जयदुर्गा सुरई विरोधात केवनी स्पोर्ट केवने हा एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला। काटे की टक्कर, कशमकश। वेलकम पंकजी भोईर, आपलं देखील स्वागत आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। टीम जयदुर्गा सुरई या संघाची वसंत आणि ज्ञानेश्वर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याकरता पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज आकाश देखील तयार झालेला आहे। मॅचला आपण करूया सुरुवात। दोन्ही टीमना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। सुरई विरोधात केवनी स्फोट केवनी। पहिला चेंडू समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय। कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा चौकार, गुड शॉट। चांगल्या फटक्याची सजावट केली पहिल्या चेंडूवरती। फलंदाज वसंतने चौकार प्राप्त केला। वैयक्तिक 4 धावांवरती खाते उघड केली। संघाची धावसंख्या देखील 4 पाहायला मिळते। पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, चेंडू निघून झाला डीप एक्स्ट्रा, बाउंड्री लाईनच्या बाहेर। वसंतच्या बॅटमधना हा दुसरा चौकार। वारंवार गोलंदाज आकाश चुकीच्या लाईनवरती गोलंदाजी करतोय, मात्र त्याचा फायदा व्यवस्थित उचलतोय फलंदाज वसंत। काय सुंदर फटके त्याच्या बॅटमधना पाहायला मिळतात। यावेळेस उत्तुंग फटका, बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। वसंतच्या बॅटमधनं हा धमाका षटकार। यावेळेस आक्रमण केलं जातोय। गोलंदाज आकाशवरती फुलटॉस चेंडू होता आणि अखेरकार डावीची सोडल्यानंतर चेंडू वळण घेत होता। फलंदाज वसंतनं पाहिलं की या देखील चेंडूवरती संधी चालून आली, मोठा फटका खेळण्याची संधीचं सोनं झालं आणि या चेंडूवरती षटकार प्राप्त केला वसंत याने। धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते। यावेळेस आकाशला अजूनही लय सापडलेली नाहीये। आकाशला टप्पा अजून सापडलेला नाहीये। जेव्हा जेव्हा तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचं कार्य करतोय तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक चेंडूवरती मोठा आकडा जोडला जातोय आणि ते कार्य केलं जातोय फलंदाज वसंतच्या माध्यमातून। खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू हाताळला गोलंदाज आकाशाने। पारखलं की हा चेंडू वसंतसाठी बरोबर आहे, योग्य आहे आणि अखेरकार एक चांगल्या चेंडूची हाताळणी आकाशच्या माध्यमातून झाली। एक धाव पूर्ण केली वसंतने
धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. चांगलं षटक सध्याच्या घडीला जयदुर्गा सुरई संघाकरता हे राहिलेलं आहे, कारण आकाशने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 15 धावा खर्च केलेल्या आहेत. हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला, टायमिंग प्रॉपर नाही आहे, चेंडू डीपमध्ये सरकणार. फलंदाज ज्ञानेश्वरने यावेळेस एकदा पूर्ण केली. ज्ञानेश्वरची देखील आता खाते उघड झालेली आहे, तो देखील ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 16. पहिले षटक मार्गस्थ. चालू असलेला सामना जयदुर्गा सुरई विरोधात केवनी स्पोर्ट केवनी. यावेळेस क्लीन बॉल. आणि अखेरकार आकाशला सफलता मिळाली. या खेळीचा धोका सध्याच्या घडीला मैदानाच्या मध्ये गुणगुणत होता. टीम केवनी स्पोर्ट केवनी करता वसंतची खेळी आपण पाहत होतो, त्या वसंतला शांत करण्यामध्ये आकाशला यश मिळालं. वसंतची विकेट पाहायला मिळाली. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता योगेश आला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असेल. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तयार होणार. वैभव आला. या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे, कारण या आधीचं षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली टीम जयदुर्गा सुरई संघाची. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाज वैभव आला. यावेळेस पंच करायचं होतं. ऑफ साईडच्या दिशेमध्ये वेगवान प्रहार करायचा होता. पंचांकडे आश्चर्याच्या नजरेने पाहिलं गेलं. अखेरकार पंचांकडे मागणी केली गेली. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे पंचांकडे. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज सफल झालेला होता आणि अखेरकार पंचांचा निर्णय आपण जो पाहिला तो योग्य होता. फलंदाजी करण्यास संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेस. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली गोलंदाज वैभवची. षटक क्रमांक 2 रिव्ह्यू यावेळेस गमावलेला आहे सुरई संघाने. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची कडा, चेंडू भरपूर कार हवेमध्ये होता, परंतु गोलंदाज या चेंडूपर्यंत पोहोचलेला नाहीये. अखेर चेंडू सेफ लँडिंग झाला. फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 17 झालेली आहे. योगेश आणि ज्ञानेश्वर ही जोडी सध्याच्या घडीला
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने प्रहार पाहायला मिळाला. चेंडू अखेर निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय गगनभेदी षटकार. गुड शॉट. योगेशच्या बॅटमधनं हा प्रहार पाहायला मिळाला. जसा चेंडू बॅटवर लागला गेला त्यावेळेस मोहर लागली गेली. 6 धावांची उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आला. 6 धावेने योगेशचं खातं उघड झाली. हा देखील जाणार. अनदर गुड शॉट. पिकअप शॉट. 6 धावा. धावसंख्या 29 झालेली आहे. काय सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज योगेश. ज्या ज्या वेळेला बॅट आणि बॉलची जुळणी मैदानाच्या आतमध्ये होत आहे त्या वेळेस चेंडूंना 6 धावांकरता पाठवण्याचं कार्य हे योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 चेंडूवरती 2 आघात त्याच्या बॅटमधनं झालं. तर हॅट्रिकवरती आहे फलंदाज योगेश. धावसंख्या 29 झालेली आहे. यावेळेस वैभववरती आक्रमण केलं जातंय. टार्गेट केलं जाते गोलंदाज वैभव याला. फुल टॉस चेंडू ऑन साइडला. टायमिंग प्रॉपर नाही. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट टेकन बाय आकाश. सुपर कॅच. जाऊया आपण ऍक्शन रिप्ले बघण्याकरता. काय झेल पकडला. हे आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. काय सुंदर झेल पकडला गेला. आकाश तिथे होता. आकाशला माहिती होतं योगेशचा झेल आहे. जर हा सुटला तर कदाचित योगेश आपल्याला डोकेदुखी थोडू शकतो. आणि अखेर का जंप मारून ही झेल पकडण्यामध्ये आकाश यशस्वी झाला. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लायमध्ये. काय सुंदर दृश्य आपल्याला टीव्हीवरती पाहायला मिळतोय. मोबाईलवरती पाहायला मिळतोय. सुंदर झेल. सुंदर झेल. अप्रतिम झेल आकाशच्या माध्यमातून. प्रमोद आला फलंदाजी करण्याकरता क्रमांक 4 वरती. सफल झाले. यावेळेस फटका बनवला नाही तर त्याला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय प्रमोदच्या बॅटमधनं आघात. षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गुड शॉट. धावसंख्या यावेळेस 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते जयदुर्गा सुरई या टीमकडून. जो फलंदाज येतोय तो फलंदाज षटकाराने खाते उघड करतोय. योगेश या आधी खेळ होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती प्रमोद आला आणि प्रमोदने अखेरच्या षटकाराने खाते उघड केले. धावसंख्या आपण पाहिली 35 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. वैभववरती आता मात्र मोर्चा खोलला होता आणि अखेरकार तो सक्सेस देखील झाला. 19 धावा वैभवने खर्च केल्या तर 16 धावा ह्या आकाशने खर्च केल्या. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता गिरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला बॅटर आपल्याला ज्ञानेश्वर पाहायला मिळेल. काय सुंदर कामगिरी केली जाते फलंदाजी करताना जयदुर्गा सुरई या टीम करना. सुरेख फटके सजवलेल्या प्रति चेंडू मागे हल्ले केले जातात. यावेळेस चेंडू चांगला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. ज्ञानेश्वरच्या
बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही. अखेरकार चांगली सुरुवात करतोय गोलंदाज गिरीश पाटील. निधाव चेंडू आला. यावेळेस जबरदस्त फटका, फुल अँड पॉवरफुल. चेंडू निघून चाललाय सीमा रेषे बाहेर अँड सक्सेसफुल षटकार. या आधीचा चेंडू गिरीशने फार सुंदर टाकला होता, परंतु त्यानंतर ज्ञानेश्वरने पाहिलं की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत आहेत. अखेरकार एक सुंदर फटका सजवला. मैदानाच्या आतमध्ये पुलच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवण्यामध्ये यश आलं. ज्ञानेश्वरला हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 41 झालेली आहे. जयदुर्गा सुरईला देखील माहिती आहे समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीचा आहे. केवनी स्पोर्ट केवनी संघ त्यांच्याकडे ताकद आहे की प्रति चेंडूमागे चांगल्या धावा जोडण्याची, आणि त्या अनुषंगाने आता मात्र चांगला खेळ साकारताना यावेळेस लाईन चांगली, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये घुसला होता. फलंदाजाला यावेळेस कळलं नाही एक्झॅक्टली काय घडलं. हा निधाव चेंडू आला. बरोबर ज्ञानेश्वरच्या कानाच्या बाजूने हा चेंडू गेला होता. मागे सरकून दिशा दाखवायची होती. स्वतः गोलंदाज निशाणा साधता आलेला नाहीये. नक्कीच आपण पाहतोय गिरीश पाटील याचा नेम व्यवस्थित लागलेला नाहीये. अखेरकार जर हा चेंडू यष्ट्यांवर लागला असता तर कदाचित चित्र काहीतरी वेगळं असतं. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. धावसंख्या 43 झाली. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी गिरीश करतोय. हा देखील चेंडू चांगला, ही लाईन चांगली. पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह में ज्यादा विश्वास में कम, तिसऱ्या पंचांकडे यावेळेस मागणी केली जाते. फिल्डिंग करणाऱ्या संघाने अर्थातच केवनी स्पोर्ट केवनी संघाने हा रिव्ह्यू मागितलेला आहे. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. धावसंख्या 43 झालेली आहे. न्यूमॅनिन क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज दाखल झाला. रवींद्र येतोय. उंचकुरा उंचीचा हा फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तिसरं अजूनही मार्गस्थ आहे. बघा काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय गोलंदाज गिरीश पाटीलच्या माध्यमातून. पुढे सरकून मोठा फटका खेळायचा होता. फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, फिल्डर मात्र भरपूर दूर आहेत. दरम्यान रवींद्रने यावेळेस 2 धावा पूर्ण केल्या. षटक समाप्त होतोय क्रमांक 3चं. गिरीशने चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 45 झालेली आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धावफलकाचा विचार केला तर 3 विकेट गमावल्यानंतर ही सुसज्ज परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना जयदुर्गा सुरई विरुद्ध केवणी स्पोर्ट केवणी संघ. पहिला डाव जयदुर्गा सुरई सध्याच्या घडीला साकारतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 45 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकाची समाप्ती झाली. हे षटक अंतिम षटक असणार आणि तो हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होणार. धनराज येतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असेल आणि ते हाताळण्याकरता गोलंदाज धनराज आला. 45 धावा लावलेल्या आहेत. येणारे 6 चेंडू किती जोडल्या जातील हे पाहावं लागेल. पहिला चेंडू शफल क्रॉस झाला. बॅटची कडा. कोणताही क्षेत्ररक्षक फाईन लेग क्षेत्रामध्ये नाहीये. मिळतील 4 धावा. चौकार. धावसंख्या या चौकाराने 49 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. नशिबाची साथ जयदुर्गा सुरई या संघाच्या बाजूने असं म्हणतात वावगं ठरलं, कारण बॅटची कडा लागली होती. चेंडू मात्र एवढा वेगाने सरकला की क्षेत्ररक्षकाला कोणतेही चान्स मिळाला नाही हा चेंडू अडवण्याकरता. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॅटची कडा पाहायला मिळाली. यावेळेस यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण झालं. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक चांगले प्रयत्न करतोय. दोन धावा यावेळेस पूर्ण होत आहेत. एक धोकादायक धाव होती. धावसंख्या 51 झालेली आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता धनराज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू त्याने 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडू 2 केल्या. अजून 4 चेंडू त्याला टाकायचे आहेत. ऑन साइडला यावेळी प्रहार झालाय. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन फार उशिराने झालं. दरम्यान फलंदाजानं यावेळेस 2 धावा सहजरित्या पळून काढल्या. धावसंख्या 53 झालेली आहे. प्रति चेंडू मागे आता मात्र हल्ले करण्याला सुरुवात जयदुर्गा सुरई संघाच्या फलंदाजांनी केलेली आहे. प्रति चेंडूला आता मात्र दिशा दाखवण्याचं कार्य ते करत आहेत, परंतु प्रयत्नात थोडंसं यश मिळत नाहीये, कारण प्रति चेंडू मागे 2-2 धावा जोडल्या जात आहेत. नारायण स्मृती भादवड विरुद्धात मिही स्पोर्ट भरोडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण पहिल्या इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. थोडंसं धावगतीमध्ये गोलंदाज चुकला जातोय. भादवड संघाचा संगणक आणि भरोडी संघाचा संगणक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे या षटकानंतर.
ऑन साईडला प्रहार करायचं होतं, यावेळेस जुळली नाहीये. बरोबर फलंदाजच्या बॉडी लँग्वेज ओळखल्यानंतर हा सुंदर चेंडू टाकला जातोय धनराजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आला, चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. डॉट बॉल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, चेंडू वेगाने सरकून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ फायपर. 5 धावा, चौकार. चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती पंचांनी योग्य तो उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं. भीमर चेंडू आहे असं घोषित केलं गेलं आणि अखेरकार फलंदाजच्या बॅटमधना हा चौकार देखील आला. अशा प्रकारे 5 धावा आपण धावफलकामध्ये जोडूया. 58 धावा झालेल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आले. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का, पण अखेरकार क्षेत्ररक्षण चांगली फेकी केली. फलंदाजाला एका धावेवरती यावेळेस थांबावं लागणार. 59 धावा लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू असणार या अंतिम षटकातला. भादवड संघाचा संगणक आणि भरोडी संघाचा संगणक आपण यायचं आहे. यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, झेलच्या खाली गिरीश पाटील. झेल ड्रॉप, झेल झाली आहे ड्रॉप. फलंदाजाला यावेळेस जीवदान मिळालं. 2 धावा देखील प्राप्त केल्या गेल्या. अंतिम षटक समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 61 झालेली आहे. येणारे 24 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल टीम केवनी स्पोर्ट केवनी संघाला. दोन्ही टीमचे संगणक त्वरित आमच्याशी संपर्क साधायचा आहे. भादवड संघाचा संगणक आणि बरोडी संघाचा संगणक यानंतर आपली मॅच खेळवली जाणार आहे. आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. आमचे दोन्ही मान्यवर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. वेलकम, स्वागतम. टॉस खेळला जाणार दोन्ही टीम मधनं. भादवड विरोधात भरोडी अशी लढत असेल. टेलरचा कॉल आहे आणि हेड आलेला आहे. मी मान्यवरांना पुन्हा विनंती करतो आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. दुपारचं सत्र आहे. सध्याच्या घडीला संघ फार चांगली कामगिरी करतोय. निर्णय फिल्डिंग पास. समोर एक चांगला संघ आहे. त्यांना अडवण्याकरता कोणते गोलंदाज आहे त्यांच्याकडनं भरपूर विश्वास असेल. किती धावांमध्ये रोखण्याचं कार्य ते करतील. 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज टीम पूर्णपणे पॅक आहे की काही बदल पाहायला मिळेल? नाही, आहे तीच आहे. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी गमावलेले फलंदाजी करायची आहे. फलंदाज किती अपेक्षेने त्यांच्याकडे तुम्ही पाहताय आणि किती धावा करण्याचं कार्य ते या मॅचमध्ये करतील? 50+ असेल आपलं टार्गेट. आज कोणत्या अनुषंगाने आम्हाला भादवड संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल? कोणत्या प्रकारचा बदल त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळेल?
कोणतेही बदल नाही, रेग्युलर क्रिकेट खेळू आम्ही. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान हा देखील टॉस संपन्न झालेला आहे. बोर्डी संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. विनंती असेल. केवनी स्पोर्ट केवनी संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 61 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. समीकरणात आपण विचार केला येणारे 24 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल टीम केवनी स्पोर्ट केवनी संघाला. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे, खेळाडूंचे व क्रिकेट प्रेमींचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दमण नगरीमध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतात. मास्टर 40+ दमण स्पर्धा आपण पाहत आहात. स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये हा सुंदर लढत, ही सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे टीम केवनी स्पोर्ट केवनी संघाची. आकाश आणि त्याला साथ देण्याकरता गिरीश देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपल्याला हरेश मार्गस्थ पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी आपण गिरीश आणि आकाश यांना पाहतोय. स्ट्राईकला बॅटर गिरीश तयार होणार फलंदाजी करण्याकरता. 62 धावांचं मोठं लक्ष त्यांना गाठायचं आहे. सामन्याला आपण करू आहोत सुरुवात. पहिला डाव जयदुर्गा सुरेने साकारला. 61 धावा लावण्यामध्ये त्यांना यश आलं. बघा जे बॅनर लागलेले आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला चांगला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. गिरीशच्या बॅटमध्ये चांगला फटका आला. दरम्यान एकच धाव मिळणार. जे जालीला बॅनर लागलेले आहेत
ते गृहीत धरला जाणार नाही जर क्षेत्ररक्षकाच्या अंगाला लागले. हवेने उडत आहे ते जाळीला ज्यावेळेस चेंडू लागणार त्यावेळेस चौका षटकार दिला जाणार आहे. जर हवेने एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या अंगाला ते लागत असेल आणि एखादी झेल पकडली जात असेल तर विकेट दिला जाणार, ह्याची दक्षता घ्यायची आहे. जाळीवरती चौका षटकार जेव्हा लागणार त्यावेळेस निर्णय दिला जाणार चौकार आहे की षटकार आहे, याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान एक धाव पूर्ण केली फलंदाज गिरीश याने. गिरीश ऑन दी मार्क झाला. धावसंख्या 1 पाहायला मिळतोय. श्री गणेश झालं. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साईडला वेगवान प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलची जुळणी इथे व्यवस्थित झाली नाही. अखेरकार हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता हरेश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडू देखील 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॅटर गिरीश सज्ज झालेला आहे. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची अतली कडा लागली. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला. 1च धाव इथे मिळणार. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज हरेश. प्रति चेंडू मागे फलंदाज आपल्याला प्रहार पाहायला मिळतात पण अखेरकार बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर होत नाहीये. धावसंख्या 3 झालेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्याला आकाश पाहायला मिळेल. ऑन साईडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची ओतली कडा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेस देखील आकाशला 1च धाव मिळणार. स्ट्रगल पाहायला मिळतोय टीम किवनी स्पोर्ट किवनी संघाचे फलंदाज प्रति चेंडू मागे जोरदार बॅट स्विंग पाहायला मिळते पण बॅट आणि बॉलची जुळणी ही प्रॉपर होत नाही आहे. बॅटची अतली कडा वारंवार आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा तुम्हाला करायची आहेत. प्रति षटकामागे 20 धावा जोडणं गरजेचं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर हरेशची गोलंदाजी बघा किती सुंदर होतोय. अजूनही फलंदाजाला मोठा फटका त्याने मारून दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. यावेळेस मात्र चांगला फटका गिरीशच्या बॅटमधनं येतोय. हा उत्तुंग षटकार. यावेळेस जुळणी प्रॉपर झाली. गिरीशला थांबवणं तेवढं सोपं नाहीये हे सांगून देताना गिरीश पाडेल. येतोय हा षटकार. पाहतोय आपण ॲक्शन रिप्लायमध्ये थोडासा पट्ट्यामध्ये चेंडू होता गिरीश पाटील याच्या.
पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती गिरीशच्या बॅटमधनं षटकार आला. अजून एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकाचा. हरेचचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 10 धावा खर्च केलेले आहेत. 65 धावांचा पाठलाग करताना टीम केवनी स्फोट केवनी संघ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका. अनदर गुड शॉट. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका आला. फलंदाज गिरीश पाटीलच्या बॅटमधनं हा देखील निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला तर धावफलक आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचे 2 शेवटचे चेंडू फार चांगले राहिले केवनी स्फोट केवनी संघाकरता. गिरीशच्या बॅटमधनं हे 2 षटकार आपण पाहायला मिळाले. यावेळेस गिरीश ऑन द फायर झाला आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आता मात्र त्याची बॅट आग उघडण्यामध्ये सुरुवात करत आहे पण तो आकाश अजूनही शांत आहे. षटक क्रमांक 2 चालू गोलंदाजी करण्याकरता योगेश आला मैदानाच्या आतमध्ये. आणि योगेशच्या षटकावर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण भरपूर विखरलेलं आहे. कारण यावेळेस क्षेत्ररक्षणाला सूट मिळालेली आहे की आपण दूरवर जाऊन क्षेत्ररक्षण करू शकता. डीपमध्ये आपण राहू शकता. ते दृश्य आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ योगेश आला. चांगला चेंडू सुंदर चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतो. आउट स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. आकाशला यावेळेस देखील शांत केलं गेलं. आकाश सध्याच्याकडे स्ट्रगल करतोय. प्रति चेंडू मागे बॅट स्विंग त्याचा चांगला पाहायला मिळतोय परंतु बॅटांची बॉलची जुळणी ही प्रॉपर होत नाही आहे. आकाशच्या बॅटमधनं सध्याच्याकडल्या धावा येत नाही आहेत. स्ट्रगल करतोय मेहनत करतोय सध्याच्या घडीला. मेहनतीचं फळ त्याला मिळणार का? जाऊया पुढच्या चेंडूकडे. खोलवर टप्प्या चेंडू यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह में ज्यादा विश्वास में कम. उत्साह भरपूर होता या अपीलमध्ये विश्वास फार कम होता. हा देखील चेंडू निर्धावाला. आता मात्र आकाश जवळजवळ मी म्हणेन बांधला जातोय गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. कारण काय गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश. प्रति चेंडू मागे चेंडूला वळण देण्याचं कार्य तो सध्याच्या घडीला करतोय. ऑन साईडला यावेळेस देखील जोरदार प्रहार करायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न स्टँडवरती केला यष्टीरक्षकाने पण अखेर का नेम साधता आला नाही. यावेळेस देखील आकाशी स्ट्रगल पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी योगेशने केली. एक धाव आकाशने चोरटी पूर्ण केली असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरकणार 17 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 62 धावा करायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला केवनी स्फोट केवनी संघ थोडा बॅकफूटवरती आहे. फ्रंट फूटला येणं गरजेचं आहे. पुढे सरकावं लागेल. ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागेल. चेंडूचे गेअर हे बदलावे लागतील. स्ट्राईकला यावेळेस आपल्याला
गिरीश पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार गिरीशने मागच्या चेंडूवर षटकामध्ये मारलेले आहेत. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर गिरीश यांचं षटकारांचं हॅट्रिक पूर्ण होणार. आणि यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, डीप मध्ये प्रोटेक्शन. ओ माय गॉड, झेल ड्रॉप. यावेळेस झेल सोडलेली आहे. गिरीश पाटील ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलेलेच, अखेरकारी झेल सोडल्यानंतर थोडासा मी म्हणे आता जयदुर्गा सुरेश संघ अडचणीमध्ये येऊ शकते. धावसंख्या आपण पाहिली 19. थोडासा नाराज आहे गोलंदाज योगेश, कारण झेल पकडली असती तर कदाचित त्याच्या नावी हा विकेट राहिला असता, परंतु क्षेत्ररक्षण चुकी केली. झेल धरतीला दान केलं. गिरीश पाटील यांना आयुष्यमान भाऊचं आशीर्वाद मिळालं. ऑन साईडला चांगला फटका, भरपूर दूरवरून चेंडूवरती फोर्स केला होता. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. एका धावेवरती गिरीशला थांबावं लागलं. धावसंख्या 20 झालेली आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत यावेळेस फटका खेळायचा होता. यष्टी रक्षकाने यावेळेस चुकी केलेली आहे. व्हाईट बॉल आहे. 1+1 आपण अशा 2 धावा ॲड करूया. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 22-22. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ योगेश पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला आपल्याला गिरीश पाटील पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले. या देखील चेंडूवरती मोठा फटका येणार का? चांगला चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि अखेरकार या चेंडू देखील 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला गेला. केवणी संघाला धावा जोडता आल्या. 23 धावा. समीकरणात आपण पुन्हा एकदा विचार करूया. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल टीम केवणी संघाला. 12 चेंडू 39 धावा करायचे आहेत. प्रति चेंडू मागे या देखील षटकामध्ये जवळजवळ 15च्या वरती धावा जोडणं गरजेचं आहे, कारण 39 करायचे आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दाखल झाला. ज्ञानेश्वर येतोय. डावखुरा शैलीचा फलंदाज पुन्हा एकदा गिरीश पाटील सज्ज झालेला आहे गोलंदाजी करण्याकरता. क्रमांक 3 वरती ज्ञानेश्वर आला. वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल, प्लीज. घाई करायची आहे. ऑन साईडला दमदार प्रहार, चेंडू निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर.
हा येतोय उत्तुंग षटकार गिरीश पाटीलच्या बॅट मधना. ज्ञानेश्वर आला होता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता. पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं षटकाराने. गिरीश पाटील सांगून देतोय ज्ञानेश्वर तुझं देखील स्वागत आहे दमण नगरीमध्ये. षटकाराने स्वागत केलं. 11 चेंडू 33 ची गरज. धावसंख्या 29 झालेली आहे. यावेळेस हात उघडले जात आहेत. ही लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल चुकीची लाईन. पंचांनी योग्य तो निर्णय पोहोचवला. व्हाईट बॉल आमच्याकडे कौल पोहोचवण्यामध्ये. धावसंख्या 30 झालेली आहे. 32 ची गरज. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. वळण देण्यामध्ये गिरीश यशस्वी राहिला. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी चांगली झाली आणि अखेरकार गिरीश पाटीलला आता मात्र एका धावेवरती थांबवलं जाणार. धावसंख्या 31 झालेली आहे. 10 चेंडू आणि 31 ची गरज आहे अजूनही. तिसरं षटक मार्गज्ञ ज्ञानेश्वर हाताळतोय. पहिला चेंडू थोडासा खराब होता. त्यानंतर 2 चेंडू आपण पाहिले तर दुसरा चेंडू आपण पाहिलं तर 1 धाव कर्ज केली. पुन्हा एकदा आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फास्ट करायचं आहे प्लीज. हा देखील चेंडू चांगला. ही देखील लाईन चांगली पाहायला मिळाली. यावेळेस देखील आकाशला आता मात्र पुन्हा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूवाला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. गुड बॉल. 9 चेंडू आणि 31 ची गरज. धावसंख्या देखील 31 झालेली आहे. जेवढे चेंडू आता मात्र केवनी संघ डॉट होणार. दबाव तेवढाच वाढणार. ऑन साईडला यावेळेस टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. डीपमधनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षक वेगाने आले. प्रकाश तिथे होते आणि प्रकाशने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव इथे आकाशला मिळाली. पुन्हा एकदा फिल्डिंगची सजावट ही फिरली जाणार. कारण डावकुरा शैलीचा फलंदाज गिरीश आता आला. मला जेव्हा जेव्हा लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन असते त्या त्यावेळेस फिल्डिंगची सजावट ही प्रति चेंडू मागे बदलावी लागते. 8 चेंडू आणि 30 धावेंची गरज टीम केवनी स्पोर्ट केवनी संघाला. यावेळेस रनअपमध्ये सोकतोय गोलंदाज. खोलवट टप्प्यात चेंडू टाकायचा होता. दरम्यान फुलटॉस पडला गेला आणि फुलटॉस चेंडूवरती गिरीशच्या बॅटमधनं चांगला प्रहार झाला. चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. 1 धाव इथे मिळणार. अंतिम चेंडू मार्गस्थ असताना फार महत्त्वाचा चेंडू आहे. कारण 7 चेंडूमध्ये 29 करायचे आहेत. या चेंडू सँडी जर षटकार आला तर कदाचित अंतिम षटकामध्ये रंगत नक्कीच वाढणार. गोलंदाज ज्ञानेश्वर तयार. समोर जाईल बॅटर आकाश. पुढे सरसावत. फटका मोठा खेळायचा होता. बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. वसंत चेंडूवरती आला होता परंतु त्याला चेंडू पकडता आला नाहीये. अखेरकार आकाश बचावला गेला. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये टाकूया. धावसंख्या 2 ने वाढवूया. समीकरण आता बदलले जाणार. येणारे 6 चेंडू आणि 27 ची गरज टीम केवनी स्पोर्ट केवनी संघाला. धावसंख्या 35 झालेली आहे.
अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज वसन आला मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता वसन आला. 6 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत केवनी स्फोट केवनी संघाला. 4 मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे. 4 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. ते कार्य इथं केलं जाणार काय. स्ट्राईकला आपल्याला गिरीश पाहायला मिळतो, त्याच्या बॅटमध्ये चक्क आलेले आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू फलंदाजच्या बॉडीपासून बाजूला ठेवलं होतं. पंचांकडे यावेळेस मागणी केली गेली रिव्ह्यूची बॅटिंग करणाऱ्या संघाने. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू हा निर्धाव आहे. 27 आता 5 मध्ये उरलेले आहेत आणि फलंदाजी करण्यास संघाचा रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. आता जो निर्णय पंच देणार तो मात्र स्वीकारावा लागणार. इनसाइड आउटचा फटका, यावेळेस चांगल्या फटकाची सजावट. चेंडू निघून झाला डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर. गिरीशच्या बॅटमधून हा प्रहार झाला. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार चेंडू आणि 23 धावेंची गरज. काय सुंदर सामना रंगतोय. जबरदस्त सामना. एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ, दुसऱ्या बाजूला केवनी स्फोट केवनी संघ. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. ऑन साइडला झाला प्रहार. चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. गिरीश पाटीलच्या बॅटमधना हा धमाका. षटकार. तीन चेंडू आणि 17 धावींची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. गिरीश पाटील सांगून देतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. 45 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. येणारे 3 चेंडू आणि 17 धावींची गरज. सँडी पाटील आमच्या जोडीला जोडलेले आहेत स्कोरिंग करता. नो मीटिंग प्लीज, नो मीटिंग. विनंती असेल कोणत्या प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाहीये प्लीज. फास्ट खेळायचं आपणास प्लीज. 3 चेंडू 17ची गरज. समोर बॅटर गिरीश पाटील पाहायला मिळतोय. गोलंदाज वसंत तयार. फुलटॉस चेंडू, जबरदस्त फटका. यावेळेस गॅप बंद चेंडू निघून जाणार सीमा पार. हा येतोय चौकार. गुड शॉट. फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता आणि लॉलीपॉप बरोबर गिरीश पाटीलने खाऊन दाखवला. चेंडू पाठवलं डीप एक्स्ट्रा बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय देखील चौकार. 2 चेंडू आणि 13ची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला. यावेळेस कव्हरच्या दृश्यामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार. एक चेंडू आणि 12ची गरज. धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगलं टोटल लावलं जातोय.
शेवटचा चेंडू गोलंदाज वसंत हाताळेल. बॅटर समोर आपल्याला आकाश पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची अतली कडा चेंडू निघून चालला फायनल क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे विजय संपन्न केला टीम जयदुर्गा सुरई संघाने. अभिनंदन 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 अँड हार्ड लक टीम केवनी स्पोर्ट केवनी. मॅन ऑफ द मॅच प्रमोद.